कल्याणमध्ये वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत पेट्रोल पंपावर ग्राहकांना मेलोडी चॉकलेटचे वाटप केले। केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशात रॉकेटच्या वेगाने महागाई वाढत असताना केंद्र सरकार मात्र गप्प असल्याचा आरोप केलाय। विदेश दौऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध नेत्यांना मेलोडी चॉकलेट देतात, मात्र देशातील सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली। पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मेलोडी चॉकलेट देत युवक काँग्रेसने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात निषेध नोंदवलाय। आज पेट्रोल भरताना सामान्य माणूस आधी आपल्या बँक खात्यात किती पैसे आहेत हे पाहतो, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच इंधन दरवाढ कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी वर्क फ्रॉम होमचा सल्ला दिला जातो। रोज पेट्रोल भरून कामावर जाणारा कामगार, शेतकरी किंवा मजूर वर्क फ्रॉम होम कसा करणार, असा सवाल युवक काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलाय। कल्याण युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जपजीत सिंग माटा यांनी सांगितलंय की 2014 पासून वाढती महागाई, बेरोजगारी आणि खर्चामुळे सर्वसामान्यांचं जीवन कडू झालंय, तर केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। आज रॉकेट सारखं महागाई हे देशात वाढते, पण तरी मोदी सरकार गप काय? आज मोदी तिकडे जाऊन मेलोडी वाटते, इकडे लोक एवढे बेरोजगार आहे, इंधनचे दरवाढ एवढे होत आहे, तरी पण मोदी सरकार गप आहे। आज एक सामान्य माणूस पेट्रोल भरताना टाकीनंतर आणि पहिले आपला बँक बॅलन्स पाहतो। आमची एवढी स्पष्ट मागणी आहे, मोदीजींनी हे इंधनचे दरवाढ हे सर्व कमी करावं आणि सामान्य माणसाला जगू द्या फक्त, अजून काहीच नाही। मोदीजी म्हणतात मी कालाधन परत आणणार, हे करणार ते करणार, पण सामान्य माणसाचा वाईटचा पैसा आहे ते पण पेट्रोल टाकून टाकून ते सरकारने बुडवलं आहे। मोदीजी बोलतात वर्क फ्रॉम होम करा, पण मला तुम्हीच सांगा, आता तुम्ही मीडियावरून एक मीडिया वर्क फ्रॉम होम करून हे करू शकते का, काम करू शकते का? एक पेट्रोल पंपवर माणूस, पेट्रोल भरणारा माणूस वर्क फ्रॉम होम करून कसं पेट्रोल भरणार? एक शेतकरी वर्क फ्रॉम होम कसा करणार? तर आमची स्पष्ट एवढीच मागणी आहे, हे जे चॉकलेट सरकार आहे, हे जे 2014 पासून मोदीजी लोकांना चॉकलेट देत आहे आणि सर्वसामान्य जे जनता आहे त्यांचा सर्वांचा जीवन कडू करून ते मेलोडी देत आहे, तर आम्ही त्यांना आज हात जोडता युवक काँग्रेसच्या वतीने करके सर्वसामान्य माणसाला जगू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, युवक काँग्रेस। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सोनीजवळा गावावर निसर्गाचा मोठा कहर कोसळलाय, तर विजेच्या तडाख्यात झाड अंगावर पडल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते, तर मिळालेल्या माहितीनुसार दिगंबर भीमराव ससाने वय 58 हे शनिवारी दिनांक 23 मे रोजी सायंकाळी 6:30 ते 6:45 दरम्यान शेतात असताना अचानक आलेल्या वादळी पावसामुळे आंब्याच्या झाडाखाली आश्रयासाठी थांबले होते। मात्र याच वेळी विजेचा जोरदार तडाखा बसून झाड त्यांच्या अंगावर कोसळले। या भीषण घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या वादळात ससाने यांनी नुकताच घेतलेले नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर देखील विद्युत पोलसह कोसळून जमिनीवर पडलाय। तसेच त्यांच्या घरासमोरील चिंचेचं मोठं झाडही उन्मळून पडल्याने परिसरात मोठं नुकसान झालंय। एका बाजूला कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू आणि दुसऱ्या बाजूला शेती आणि वीज व्यवस्थेचं नुकसान झाल्याने ससाने कुटुंबावर मोठे संकट कोसळले। गावात शांत आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून दिगंबर ससाने यांची ओळख होती। त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सोनीजवळा गावावर शोककळा पसरली आहे, तर ग्रामस्थांनी तीव्र दुःख व्यक्त केले। दरम्यान या दुर्घटनेतील नुकसान लक्षात घेता मृत शेतकरी कुटुंबाला तातडीची शासकीय मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। रात्री झालेल्या वादळामध्ये गारपीट आणि विजेच्या कडकडाट सगट पाऊस झाला। यामध्ये तुम्ही बघू शकता इथं कोप केलेली होती। शेतकरी म्हणल्याच्या नंतर शेतामध्ये राखण करण्यासाठी अशी विळूची कोप केलेली होती आणि ह्या कोपीमध्ये ते बसलेले होते, परंतु त्यांना निसर्गाचा कोप असा होईल ही माहिती नसल्यामुळं ते या ठिकाणी बसले। आता बघू शकता एवढा मोठं आंब्याचं झाड पडलेलं आहे आणि ह्याच्या खाली दबल्याच्या नंतर वाचणं शक्यच नाही, म्हणून शेतकऱ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे। आज या कुटुंबावरती, आमच्या कुटुंबावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, परंतु निसर्गाच्या पुढे काही चालत नाही। ज्यांनी आंब्याचं झाड लावलं त्याच आंब्याच्या झाडाखाली
त्यांना जावं लागलं ही शेतकऱ्याची करुण आणि दुर्दैवी कहाणी आहे. झाडाचं रोपटं त्यांनीच लावलं. आज या झाडाला कमीत कमी 5,000 आंबे लागलेले आहेत. हे आंबे खायचे त्यांना दिवस होते, परंतु आज या आंब्यामुळं त्यांचा जीव गेलेला आहे. आता या निसर्गाच्या कोपाला कुणीच काही करू शकत नाही. जे देवाच्या मनी तेच घडणार. करुण अंत करणारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. रात्री झालेल्या वाऱ्यामध्ये नवीन त्यांनीच दिगंबर ससाने यांनी त्यांच्या शेतामध्ये शेतातील कष्टाचे पैसे त्यामध्ये घालून स्वतः डीपी घेतला. त्या डीपीचंही अशा प्रकारे नुकसान झालंय. सर्व विद्युत खांब पडलेले आहेत. एवढंच नाही तर ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणचं चिंचाचं झाडही त्यांच्या दारापुढं पडून त्यांचे जे कुटुंब होतं त्यांनाही बाहेर येता आलं नाही. या वादळामुळं, या निसर्गाच्या कोपामुळं त्यांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तसंच सोनेजवळा शिवारामध्ये इसोपडगाव मंडळामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी पडझड झालेली, विद्युत खांब मोडलेले आहेत. तरी प्रशासनानं तात्काळ याची दखल घेऊन वीज सुरळीत करण्यात यावी आणि शेतकऱ्याला तातडीची मदत कशी देता येईल हे नियोजन करावे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव APMC मधील कांदा व्यापाऱ्यांनी इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर घेतलेला बंदचा निर्णय अखेर मागे घेतलाय. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आवश्यक उपाययोजनेचे आश्वासन दिल्यानंतर व्यापारी असोसिएशनने सोमवारपासून पुन्हा लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लासलगाव बाजार समितीतील कांदा आणि भुसार शेतीमालाचा लिलाव पूर्ववत सुरू होणार आहे. या निर्णयामुळे अनेक दिवसापासून चिंतेत असलेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी उद्यापासून होणारे लिलाव इंधन टंचाईमुळे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाची निफाड तहसीलदार साहेबांनी दखल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव यांना पत्र दिलं आहे. कोणत्या प्रकारची इंधन टंचाई निर्माण होणार नाही. यामुळे उद्यापासून होणारे लिलाव पूर्वरित म्हणजे सुरळीत होणार आहे. आणि हे लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे का स्वतःचा शेतीमाल या ठिकाणी विक्रीस केल्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. म्हणून घेतलेला निर्णय चांगला आहे आणि शेतकऱ्यांनी उद्यापासून या ठिकाणी कांदा विक्रीस आणावा अशी शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी